तर माझ्याकडे खूप छान आणि पार्टीवेअर साड्या आलेल्या आहेत पहा. एकदम मस्त सॉफ्ट साड्या आहेत. दोन्ही जोडी साड्या आहेत आणि एक मुलीची आहे आणि एक आईची आहे. हे लग्नासाठी मला 2 दिवसात साड्या त्यांना द्यायचे आहे शिवून. परवा दिवशीच द्यायचे आहे. साड्यांना फॉल बिडिंग पण करायचं आहे. खूप छान आणि मस्त साड्या आहेत. तुम्हा कुणाकुणाला आयडिया भेटेल आणि कुणाकुणाला आवडली ती नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्हाला पण आयडिया भेटेल ना साड्या अशा पद्धतीच्या आणि अशा सॉफ्ट घ्यायला. याच्यावर वर्क आहे, पण वर्क एकदम सॉफ्ट आहे आणि नॅचरल एकदम मस्त आहे. टोचणारं वगैरे नाही आहे. तर खूपच छान मस्त पार्टीवर फंक्शन वगैरेमध्ये वेअर करायला खूप छान हे इझी जाईल आपल्याला. आणि खूप छान मस्त साड्या आहेत. मला तर खूपच आवडल्यात आणि तुम्हाला पण कोणाकोणाला आवडले ते नक्कीच परत एकदा सांगा. तर इथं मला ब्लाऊज शिवायचा आहे, साड्यांना फॉल करायचं आहे. एक आईची आणि एक मुलीची आहे आणि त्यांना द्यायचं आहे अर्जंट लग्नाला वेअर करायला आणि त्यांना जायचं आहे गावी. तर इथं मी घेते आता ब्लाऊज काढून तर परत एकदा दाखवते तुम्हाला. खरंच सांगते मी तर मला तर खूपच छान साड्या आवडल्या. हे जे वर्क आहे ना ह्याच्यावरती खूप सॉफ्ट आहे आणि कपडा पण एकदम फॅब्रिक सॉफ्ट आहे. एकदम मस्त साड्या आहेत. तर मी आता हे ठेवून देते साईडला. दोन्ही पण पहा एकदम मस्त आहेत. तर त्यांची मुलगी म्हणत होती तर ही माझ्या हातामधली आहे ना हेच मी घेते आणि ते मम्मीला देते असं बोलत होती. पण ही वरचीच आहे ना ती खूप छान मस्त दिसत होती. आणि एक विसा सांगते माझा. तर मी इथं फायनली बघा मी मला माझ्यासाठीच खास हे मी ब्लाऊज आणि साडी मी मागवली होते. तर खूप छान आणि मस्त ह्याचा रिस्पॉन्स भेटलेला आहे मला. खूपच छान ब्लाऊज आहे. एकदम सॉफ्ट आहे. याच्यावरती जे वर्क आहे ना टोचणार काहीच नाही आहे आणि साडी पण एकदम भारी आहे. तर मी मागवलं होतं म्हणजे रेडीमेडच. तर काय माहिती आहे का लोकांचे ब्लाऊज शिवून स्वतःचं ब्लाऊज शिवणं होतच नव्हतं. मग म्हणलं चला एकदा कधीच नाही घेतलं आयुष्यामध्ये तर बघूया म्हणलं एखादी साडी रेडीमेड ब्लाऊज सहित घेऊन आपण आपल्याला कशी वाटते ती. मग वेअर केले होते. एक पूजेला गेले होते. पूजाचा व्हिडिओ तर मी टाकलेला आहे. तर पूजाला गेले होते तर वेअर केले होते. खूप छान मस्त दिसत होती. बोलत होते असं खूपच भारी. कपडा पण छान आहे या साडीचा आणि मस्त मला ही साडी खूप छान आवडली आहे. तुम्हाला आवडली का नाही ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बॅक साईड हुक आहे आणि मस्त डिझाईन आहे. तर मी इथं घेतले फायनली ब्लाऊज शिवायला. तर इथं एका ते ब्लाऊज स्टार्टिंगला मी जे साड्या दाखवले ते ते ब्लाऊज शिवून मी दिले त्यांना आणि ते पण मी दाखवणार आहे पुढं थोडंफार नक्कीच बघा. तर इथं मी एका मावशींचा ब्लाऊज आहे त्यांना अर्जंट वेअर करायचा होता म्हणजे त्यांना कामाला जातात ना तर सकाळी वेअर करून जायचा होता. तर हे फोर्टच ब्लाऊज आहे तर मी इथं घेतलेला आहे शिवायला. तर खूप मस्त आणि छान त्यांना पण बसलेला आहे. ते घेऊन गेल्या. व्हिडिओ टाकायचा राहून गेला होता. मग आत्ता मी व्हिडिओ खूप दिवस झाले आले नाही तर मैत्रिणींनो स्वागत आहे सर्वांचं माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं सर्वजण कसे आहेत. तर इथं आम्ही शिवून घेते ब्लाऊज. अजून एक आहे त्यांचे 4-5 ब्लाऊज आहेत पण मी 2 देणार आहे अगोदर शिवून. इथं टाच कसे मारायचे ते बघा तुम्ही. खूपच छान आणि मस्त अशा पद्धतीचा माझा ब्लाऊज शिवून होते. ब्लाऊजचा पॉप बघू शकताय तुम्ही फोरटक्सचा. तर खूप मस्त आणि आणि कसं आहे माहिती आहे का माणसाला असं वाटलं नाही पाहिजे की मला काही येत नाही आणि मी करत नाही आणि मला होतच नाही असं म्हणून बसलं नाही पाहिजे. जे येईल ते आपण केलं पाहिजे. तर मला हे बघा खूप छान आणि मस्त पॉप आलेला आहे. वयस्कर मावशींचा ब्लाऊज आहे फोरोटक्सचं पहा. खूपच भारी आणि मस्त. तर त्याच्यानंतर माझ्याकडे हे पहा आपले वटपौर्णिमाचे ब्लाऊज राहून गेले होते तुमच्यासोबत शेअर करायचे ते पहा. वटपौर्णिमाचे हे ब्लाऊज आहेत माझ्याकडे 2-3 ब्लाऊज आहेत. अजून एक मी शिवायला घेतले ते पण दाखवते पुढं तुम्हाला. तर हे पहा पैठणी साडीमधला आहे आणि खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज शिवून झाला. त्यांना एवढा आवडला ना. डीपनी गळा आहे आणि गळ्याला अशा पद्धतीची लेस लावली मी आणि असं जे ट्रेंडमध्ये फुगाबाही चाललं आहे ना ते मी फुगाबाही इथं स्लीव्ज बनवलेली आहे. त्यांना एवढं आवडलं ना प्रचंड त्यांना हा ब्लाऊज आवडलेला आहे. त्यांची आजूबाजूला जे राहतात ना त्यांचे जाऊ वगैरे कोण आहेत ना नातेवाईक ते बोलत होते त्यांचा ब्लाऊज कसला भारी शिवला तुम्ही कसला प्रचंड भारी दिसतो एवढा असं ते बोलत होत्या. खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे. त्यांना खूपच आवडला आणि खूप रिस्पॉन्स आलेत हे ब्लाऊजवरती. तर त्यांनी खूपच त्यांची हे असे लटकन लावले आणि ट्रिपल लटकन लावले मी ट्रिपल रेलचे. तर दोरी लटकन लेस लावले आणि फुगा लॉंग स्लीव्ज केलेली आहे 3/4 स्लीव्ज. खूप छान हे मस्त ब्लाऊज झाला आहे त्यांना आवडला आहे. तर हे 2 नंबरचा त्याच्यानंतर ह्या 2 नंबरचा ब्लाऊज पहा. हे पण वटपौर्णिमाचाच आहे. खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज त्यांना खूप आवडला. हे दुसऱ्या कस्टमरचा आहे.
तर हे अशा पद्धतीचं मी दोरी लटकन लावलेली आहे आणि असा यू गळा काढलेला आहे मस्त आपला बोटनिक टाईप गळा काढलेला आहे त्या गळ्याचं आकार. तर इथं पहा हे त्याच्यानंतर हे दुसऱ्या कस्टमरचं आहे. तर इथं यू गळा काढलेला आहे मी. खूप छान आणि मस्त पद्धतीचा हा पण ब्लाऊज आलेला आहे. लॉंग स्लीव्ज आहे आणि खूपच भारी याची साडी पण एकदम सॉफ्ट एकदम मऊ नरम डेली वेअर जरी आपण फंक्शनमध्ये घालून वेअर करून गेलो ना तरी वाटणार नाही की आपली एवढी साडी टोचती असती म्हणून. तर खूपच छान आणि मस्त. तर ताईंनो हे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. हे जे आता दाखवलं हे दोन पण साधे डेली वेअरच्या साडीमधले हे पण ब्लाऊज त्यांचेच आहेत. ते त्यांना पण हे घेऊन जायचं आहे. तर हे पहा हे 3 ब्लाऊज एका कस्टमरचे आहेत. खूप छान आणि मस्त हे पण शिवून झाल्यात. आता काजाबटनं हुकलूक करायचं आहे आणि त्यांना थोड्या वेळात द्यायचं आहे. तर 2 दिवसावर आपली वटपौर्णिमा होती तर त्यांना पण हे द्यायचं होता ब्लाऊज सर्व आहे. तर आता इथं काजाबटनं हुकलूक करून घेते आणि इथं माझी 3-4 ब्लाऊज शिवून झाल्यात. मी 5वा ब्लाऊज इथं समोर कटिंग करून घेतला आहे. ते पण शिवून घ्यायचं आहे कारण ते येणार होते घ्यायला. म्हटलं चला सर्वात आधी तुम्हाला दाखवून घेऊ म्हणून मी दाखवते. तर कसे वाटले हे ब्लाऊज साड्या वगैरे तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. परत एकदा हे ब्लाऊज बघून घ्या. खूपच भारी आणि मस्त. स्वतःसाठी काही शिवणं होत नाही म्हणून मी रेडीमेड ब्लाऊज आणि रेडीमेड साडी मागवले. तुम्ही तर बघितलंच. स्वतःचे ठेवायचं बाजूला दुसऱ्याचे शिवता स्वतःकडे लक्षच नसते की स्वतःचे ब्लाऊज शिवायचे आहेत का नाही शिवायचे आहेत का स्वतःची हालत काय होती काय नाही होत असं लक्षच नसतं की दुसऱ्यांचेच ब्लाऊज शिवता वेळ निघून जातो आणि स्वतःच्या ब्लाऊजला आज शिवीन उद्या शिवून अशा पद्धतीत आपण वेळ घालवतो टाईम घालवतो. तर दुसऱ्यांचे जे ब्लाऊज कस्टमरचे असतात ना ते तर मग टायमावर प्रॉपर दिलंच पाहिजे. तर हे पहा ते ब्लाऊज दाखवले तुम्हाला हे आता मी तर शिवायला घेतले. हे पण कटोरीचं आहे आणि हे पण वटपौर्णिमाचाच आहे. अर्धा फ्रंट साईडचा भाग झालेला आहे शिवून आणि बॅक साईडचा पार्ट बाकी आहे. आणि हे तर खूप पहिलेचे ब्लाऊज आहेत. हे खूप दिवसाचा नाही त्याच्या आधीचे हा व्हिडिओ मी क्लिप करून ठेवला होता सगळं एकत्र करून मी आता तुमच्यासोबत शेअर करते कारण मोबाईल चालत नाही. थोडं शेअर व्हिडिओ घेते शूट घेते. तर इथं पहा हे पण मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलं होतं. हे क्या कस्टमरचे हे पैठणी साडीमधले काठापदराच्या साडीमधले हे ब्लाऊज मी इथं शिवून घेतलेले आहेत. त्यांचे पण हे त्याच्यानंतर त्यांचे पण हे द्यायचे होते. त्यांना दिलं कधीच पण हे व्हिडिओ राहून गेला होता अपलोड करायचा. तर हे पण खूप छान आणि मस्त ब्लाऊज शिवून झाल्यात फिनिशिंग सहित. फक्त एवढं सांगा मला ब्लाऊजची फिनिशिंग कशी वाटली तुम्हाला कशी वाटते ते मला थोडासा रिस्पॉन्स द्या आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर हे पण त्याच्या आधीचेच ब्लाऊज आपल्याकडं होते. एकाच कस्टमरचे 7-8 ब्लाऊज होते. तरी मी इथे हे शिवून घेतले आणि त्यांना द्यायचं आहे. खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज झालेला आहे ताईंनो. कटोरीचा आहे खूपच भारी. आणि माझ्या ह्या मोबाईलमध्ये मी शूट करून घेतलेलं नव्हतं तर शुभमच्या मोबाईलमध्ये शूट करून ठेवलं होतं. तर त्यांनी मला रात्री सर्व व्हिडिओ जे शूट केलेले होते ना त्यांनी मला पाठवलं. मग मी त्याला पाठव म्हणत होते 2-3 दिवसाच्या आणि तो पाठवलाच नाही. तर ते का रात्री पाठवला मग मी आज तुमच्याबरोबर शेअर करते. तर हे ब्लाऊज आता मला पॅकिंग करून त्यांना पाठवून द्यायचं आहे. ते खूप लांब राहतात. त्यांना फोन आला होता रात्रीच तर त्यांना हे ब्लाऊज द्यायचे. तर हे पण ब्लाऊज तुम्हाला फिनिशिंग कशी वाटली ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला खरंच त्यांना सांगते लाईक करायला प्लीज विसरू नका. लाईक करा. तर हे एका कस्टमरचं आहे. हे पण अर्जंट ट्रेंडिंग साडी आहे आणि हे पण पार्टीवेअर साडी आहे. ऑनलाईन मागवलेली साडी आहे. मटका गळा आहे आणि खालती इथं असे आपले दोरी लटकन लावलेली आहे आणि अशा पद्धतीचं मी तर ह्याची डिझाईन बनवलेली आहे. खालती कट करून इथं दोरी लावलेली आहे त्याच्यामध्ये. पहा खूप छान आणि मस्त हा पण ब्लाऊज आलेला आहे. तर आजचे हे ब्लाऊज सर्व आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. बाय.